काय रे गानबा आहे ना समजा आपसूक वैजी आहेत की समधी जागीच आहेत. असणारच. आज काय डोळा लागतो होय तवा कोणाचा. तर या वक्ताला रायगडावर राज्याभिषेकाची लगबग एकदम जोरदार सुरू असेल बघा. पण आपल्या नशिबी नाही बघा ते बघायचं सुख. काय तो रायगड सजला असेल, फुलांनी नगरखान्यात फार दुरडा उडवला असेल बघा. आपण फक्त उघड्या डोळ्याने सपान बघायचं बघा. अरे गानबा राज्याभिषेकाला नाही जाता आलं म्हणून एवढं काय मनाला लावून घेतो. हा असा विचार कर की आपण इथं खमके उभे आहोत बंदोबस्ताला म्हणून तिकडे सोहळा बिनधोक चालू असेल का नाही. तर अरे या जन्मी तरी राज्याभिषेकाचं रक्षण करणं आपल्या नशिबी आहे म्हणायचं. पुढच्या जन्मी जर माणसाचा जन्म गावलाच तर मात्र नाही चुकवायची राज्याभिषेकाची वारी. काय तवा कुणाचा होणार राज्याभिषेक. काय का आता. अरे गानबा येडा का थोडा आहेस तू. हा अरे जवळ आकाशात चंद्र सूर्य आहेत ना तोवर पुढच्या कित्येक पिढ्या ह्यो दिस सण म्हणून साजरा करत राहत्या. तवा कवा ना कवा याचं कौतिक गावलच की. हा ते बी आहे म्हणा. चला चला जावा आपल्या जागेवर पाहायला. नाही तर आजचा दिस शेवटचा व्हायचा आपला. मित्रा थोडं पाणी मिळेल का. हा घेऊ शकता. काय मग कुठला आहेस. मी अक्षय, मी कराडवरून आलोय. अच्छा तुम्ही. मी हरीश नगरचा आहे. हाच राज्याभिषेकासाठी आलो. आपण मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल त्यामुळे आपण इथे आहोत. एकदम 200% खरं बोललात बघा. अरे नुसतं नशिबात असून नाही चालत. सॉरी मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलं. हो सॉरी काय त्यात. नाही तुम्ही बरोबर बोललात. इथे येण्यासाठी भाग्य लागतं पण त्याचबरोबर शिस्त पाळणे, अदब राखणं, नियम व अटी पाळणं आणि हे सगळं करून हा सोहळा निर्विघ्नपणे पार पाडणं ही तितकंच आवश्यक आहे. बरोबर की नाही. एकदम बरोबर. पण तुम्ही कुठले. हो कोण कुठलं यापेक्षा आपण सगळे इथं आलोय म्हणजे महाराजांच्या काळात नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार म्हणून या जन्मात आपल्याला हा शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्याचं भाग्य मिळालंय. काय आठवतंय का. आलं का लक्षात. अहो तेच तर बोलत होतो मी आता यांच्याशी. बरं चला खूप पल्ला गाठायचा आहे. चला. काय हो खरंच मागल्या जन्मी आपण मावळे असू काय. काय माहित असू का त्याची. ध्यानात आहे नव. शिस्तीत यायचं आणि शिस्तीत जायचं. जय शिवराय.